जय हिंद मित्रांनो आता पोलीस भरती जवळ आलेली आहे आणि तुम्हाला मी सांगितलं की जवळपास 20 जानेवारी पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मैदानी चाचणीला सुरुवात होणार। सोबतच मित्रांनो तुम्हाला अभ्यास सुद्धा करत राहायचा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्हाला कमीत कमी 1 ते 2 मार्क, जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ होईल, पण तुम्हाला 1 ते 2 मार्क देऊन जाणारा प्रश्नांबद्दल आणि घटकांबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे। तर आज आपण बघणार आहोत आंतरराष्ट्रीय संघटना, मुख्यालय, स्थापना आणि त्यांचा उद्देश काय होतं। बघा, प्रत्येक पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 1 किंवा 2 प्रश्न याच्यावरती 100% विचारले जाणार आहेत, त्यामुळे आवर्जून नोट्स तयार करून ठेवा। तर बघा मित्रांनो, बघूया आंतरराष्ट्रीय संघटनेचं नाव आहे पहिले संयुक्त राष्ट्र संघ, याला युनो किंवा UN सुद्धा म्हणतात। तर याची स्थापना झालेली आहे 24 ऑक्टोबर 1945। मुख्यालय आहे न्यूयॉर्क, अमेरिका आणि याचं मुख्य कार्य होतं जागतिक शांतता, सुरक्षा आणि मानवाधिकार। ऍक्च्युली हे जे काही आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन झालेले आहेत, हे आंतरराष्ट्रीय संघटना जेव्हा दुसरा महायुद्ध संपलं, पूर्ण जगाचं अतोनात नुकसान झालं, त्या नुकसानावरती ज्यावेळेस सगळ्यांनी बघितलं की खूप सारे नुकसान झालेले आहेत या दुसऱ्या महायुद्धामुळे, आणि त्यामुळे या संघटना अस्तित्वात आलेल्या आहेत, त्याबद्दल माहिती घेत आहोत। तर बघा, दुसरी संघटना आहे जागतिक आरोग्य संघटना, यालाच म्हणतात WHO। याची स्थापना झालेली आहे 7 एप्रिल 1948। कुठे? जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी। याचा उद्देश होता जागतिक आरोग्यविषयक धोरण ठरवणे। ज्यावेळेस आता कोरोनाचा काळ आला होता बघा, कोरोनामध्ये सुद्धा WHO संघटना ऍक्टिव्ह झाली होती आणि तिथून सुद्धा लस शोधण्याचं संशोधन चालू होतं। तर बघा, पुढची संघटना आहे युनेस्को। तर याची स्थापना झालेली आहे 16 नोव्हेंबर 1945। याचं मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी। याचं मुख्य उद्देश आहे शिक्षण, विज्ञान, संस्कृतीचं संरक्षण करणे, म्हणजे शिक्षणाचं, विज्ञानाचं आणि संस्कृतीचं संरक्षण करणे। पुढची आपली संघटना आहे युनिसेफ। याचं स्थापना झालेली आहे 11 डिसेंबर 1946। मुख्यालय आहे न्यूयॉर्क, ठीक आहे, आणि याचा मुख्य उद्देश आहे बाल कल्याण, शिक्षण आणि आरोग्य सुधारणा करणे। त्याच्यानंतर पुढचं संघटना आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटना। याची स्थापना झालेली आहे 1944 रोजी। मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC आणि याचं मुख्य कार्य आहे आर्थिक स्थैर्य, कर्ज सहाय्य करणे, ठीक आहे। आणि हे सर्व वॉशिंग्टन म्हणजे अमेरिका, हे सर्व संघटना निगडीत आहे अमेरिकेच्या, कारण पूर्ण जगामध्ये दबदबा अमेरिकेनेच केलेला आहे आणि त्यांचं डॉलरचाच दबदबा आतापर्यंत सर्वच ठिकाणी होता, म्हणून त्यांनी विविध संघटना स्थापन केलेल्या आहेत। पुढची संघटना घेऊया आपण जागतिक बँक, वर्ल्ड बँक। याची स्थापना झालेली आहे 1944 आणि याचं सुद्धा मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC। याचा मुख्य उद्देश आहे विकास प्रकल्पांना आर्थिक सहाय्य देणे। त्याच्यानंतर पुढची संघटना आहे जागतिक व्यापार संघटना WTO। स्थापना झालेली आहे 1 जानेवारी 1995। बरेच वेळा प्रश्न विचारले गेलाय, कोणकोणते महत्वाचे आहेत बघा। WHO वरती बरेच वेळा प्रश्न विचारला गेलाय, वर्ल्ड बँक वरती विचारला गेलेला आहे, WTO वरती सुद्धा प्रश्न बराच वेळा विचारला गेलेला आहे। स्थापना 1 जानेवारी 1995 लक्षात ठेवा। मुख्यालय आहे जिनिव्हा या ठिकाणी आणि याचं काम आहे आंतरराष्ट्रीय व्यापार नियमन ठेवणे, आंतरराष्ट्रीयचं व्यापार बघणे, त्यांचं नियम बनवणे, सगळ्या काही गोष्टी बघण्याचं काम WTO म्हणजे जागतिक व्यापार संघटना याचं आहे। पुढची संघटना आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ILO। याच्या स्थापना झालेला आहे 1919 रोजी, म्हणजे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरच याची स्थापना झाली होती। मुख्यालय आहे जिनिव्हा आणि याचा उद्देश आहे कामगाराचा हक्क, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे, या सर्व गोष्टी बघण्याचं काम कोणाचं आहे, तर आंतरराष्ट्रीय कामगार संघटना। त्याच्यानंतर आहे FAO। याची स्थापना झालेली आहे 1945। मुख्यालय आहे रोम या ठिकाणी। याचा मुख्य उद्देश आहे अन्न व शेती विकास। त्याच्यानंतर पुढचं संघटना आहे तुमची 10वी UNDP। स्थापना 1965 मध्ये। मुख्यालय न्यूयॉर्क।
त्याच्यानंतर याचं काम महत्वाचं आहे विकास कार्यक्रम. तर बघा हे आंतरराष्ट्रीय महत्वाच्या संघटना आहेत ज्याच्यावरती तुम्हाला एक तरी प्रश्न हमखास विचारला जाईल. लक्षात ठेवा, शॉर्ट ट्रिक नुसार लक्षात ठेवा, अशा चार्ट नुसार लक्षात ठेवा आणि हे सगळं तुमचं कंपल्सरी पाठांतर पाहिजे, तरच तुम्ही पोलीस भरतीला प्रश्न चांगले येऊ शकता, स्कोर वाढू शकतो. लक्षात ठेवा मित्रांनो, पोलीस भरतीचं स्कोर जर तुम्हाला 90+ करायचं आहे तर तुम्हाला अशाच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एक एक मार्क वाढवत जाणं महत्वाचं आहे. तर बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.